पाऊस आहे एकदम म्हणजे एकदम जोरात पाऊस आहे. कोरे वाजले वाजले 4 आणि आमच्या पायाचे झाले हाल. जनक बोलायचे आम्ही सिनेमाची गाणी बोलतो. एक एक खूप मजा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आपली किती वारी आहे आम्हा? आपली वारी किती आहे? 27. अजून मला काय झालेलं नाही. पाय व्यवस्थित आहे, हात व्यवस्थित, सर्व व्यवस्थित. पैसा कमवा पण सोबत पुण्य पण कमवा. या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना, एवढी पैशामध्ये नाही. पैशामध्ये नाही, बरोबर ना. आता वारीला ही 28 वर्ष आणि माझे मास्टर आहेत पल्लू मास्टर. बाजार गल्ली निघाली आपली पंढरीला, आषाढी एकादशीचे जत्रेला. काय बोलता आतिश माऊली? आपल्याला आपले मित्र भेटलेले आहे, बघू शकता. माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त, एकदम व्यवस्थित. तर प्रवास, आतापर्यंत प्रवास एक नंबर. माऊलीची कृपेने व्यवस्थित सगळं एकदम व्यवस्थित, एकदम. रामकृष्ण नाव हरी. घेऊन पुढे पुढे चालायचं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, रामकृष्ण हरी. आपले बुवा आलेले आहे, म्हणजे आपले मामा. मामा म्हणजे आपले रामकृष्ण हरी. माऊली, हे आमचे गुरु. प्रल्हाद मामा इकडे. पहिली फेरी यांच्यावर आम्ही केली. खूप मजा केली आम्ही. हरिविजय मित्रमंडळ यांच्यावर 2015 वर्षावर ते पंढरपूर चालत गेलो आणि तेव्हा 13 दिवस पाऊस लागला होता आम्हाला. कोणा खूप मजा करत गाणी बोलत, हे भजनं बोलायचे आम्ही सिनेमाची गाणी बोलतो. एक एक खूप मजा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊलीचं एकदम सुविचार. माऊली, आतापर्यंत प्रवास आपला कसा वाटला? छान छान, एकदम मजा आली एकदम. रामकृष्ण. आपली किती वारी आहे आम्हा? आपली वारी किती आहे? 27. जबरदस्त. मामाची पाहू शकता 27 आहे, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आपला माऊलीचा हरिनामाचा गजर आपले मामा सोडणार नाही आहे आणि वारी चुकवणार नाही आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुझी वारी सांगितलं की अरे वा. रामकृष्ण. 17वी वारी. रामकृष्ण हरी. अजून मला काय झालेलं नाही. पाय व्यवस्थित आहे, हात व्यवस्थित, सर्व व्यवस्थित. बस रामकृष्ण हरी. बस माऊली के फौज में हम सब मौज में. रामकृष्ण हरी. माऊली, रामकृष्ण हरी. आपले बुवा भेटलेले आहे. कारण कसं आहे मित्रांनो, पैसा कमवा पण सोबत पुण्य पण कमवा, बरोबर. पैसा ठेवायला ना जागा लागते, जागा. पण पुण्य दिसत नाही. पुण्याचं तसं नाही, ते दिसत नाही. पण जेव्हा कमवलेल्या पैशाचं जेव्हा काम थांबतं, त्याच्यानंतर पुण्याचं काम चालू होतं. रामकृष्ण हरी. या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना, एवढी पैशामध्ये नाही. पैशामध्ये नाही, बरोबर ना. कारण की पैसा आला ना, पैसा कमवा, पण त्या पैशाची नशा येऊ देऊ नका. कारण की एकदा पैशाची नशा चढली का त्याला स्वतःशिवाय सगळे तुच्छ वाटतात. काय वाटतात? तुच्छ. तेव्हा त्याच्या घरी दुःखाची चहूल लागते. जेव्हा त्याची धुती उतरायला लागते, तेव्हा त्याचे सगळी माणसं दूर गेलेले असतात आणि तेव्हा भरपूर वेळ झालेले असते. म्हणून आपल्यात मीपणा नाही आला पाहिजे. आपण माऊलीचे भक्त आहे. कारण की पहिलाच मी म्हटलेलं आहे तुम्हाला की एवढा मोठा सोहळा आहे आणि कुणाला निमंत्रण नाही. 18 पगार जातीतले वारकरी आहे, पण कशात वाद नाही. ऊन पाऊस वाऱ्याचा सामना आहे, पण कसलाही त्रास नाही. 21 दिवस संसाराचा त्याग आहे, पण घरच्यांची चिंता नाही. 100 गावची माणसं एका दिंडीत आहे, पण कसलाही दुजाबा नाही. हीच तर आमची वारकरी संप्रदायाची ताकद आहे. माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर्व समाजांची मुलाखत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. केम छो? रामकृष्ण हरी. कशी वाटली आजची प्रवास? शंकरबाई, जाफराबादमधून तुम्ही चालत येता, त्या वारीचा आनंद कसा आहे? रामकृष्ण हरी. हरिविजय वारकरी मंडळाचे संप्रदायाचे आपले अध्यक्ष आलेले आहे. ते आपल्याला 2 शब्द सांगावे. माऊली, कसा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे वारीचा?
आज आमचा डोंगरी गल्ली आणि हरिविजय यांचा तिसरा दिवस आहे वारीचा. दोन्ही चांगली प्रमाणे चालतात, व्यवस्थित चालतात, मस्तपैकी चालतात. अशीच विठ्ठलचरणांना प्रार्थना करतो वारी दोघांची सुखरूप जावो आणि आनंदाने. गोपाल कृष्ण महाराज. माऊली आपली वारी कशी आहे? आपण कधीपासून वारी करता? मला आता वारीला ही 28वं वर्ष आणि माझे मास्टर आहेत पल्लू मास्टर, त्यांचं 30वं वर्ष आहे. 2 वर्ष माझ्याहून पुढे आहेत, त्यात त्यांच्या 30 वर्ष आहेत, माझे 28 वर्ष वारीचे आहेत. रामकृष्ण. कसं आहे, तुम्हाला त्रास वगैरे होतो की नाही? काय त्रास ते काय सर्वांना मुलांना होतोच, आता आपल्याला पण होतो, पण सर्वांना मुलांना घेऊन चालायचं हीच आपल्याबरोबर वारीची आहे. हे आहे हरिनामाचा आनंद एकदम भरपूर. खूप खूप हरिनामा आनंद खूप आहे, खूप आहे. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. धन्यवाद धन्यवाद. 50 गुलाबजाम खाल्लेले आहेत, गाईलाच जाती आणि 50 गुलाबजाम खाल्लेले आहेत. नवीन रेकॉर्ड केलेला आहे. बाजार गल्ली निघाली आपली पंढरीला, आषाढी एकादशीचे जत्रेला. काय बोलता आतिश माऊली, कसं वाटते तुम्हाला? काय कपिल देव, कसा आहे तू? नाश्ता झाला तुमचा? रामकृष्ण हरी वाली. रामकृष्ण रामकृष्ण. कसा वाटला आजचा दिवस तिसरा? एकदम मस्त, एकदम आनंदात चालला. बिना पावसाने आता निघालो, एकदम मस्त वाटलं. जबरदस्त वाटलं. लवकर निघालो. आता आपला नाश्ता बटाटा पावा खाल्ला मस्त पैकी. आता चाललं ते झोपायला. झोपून 1 वाजता उठेल आरामात 25 किलोमीटर झोपून निघावं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, हरी हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अहो पांडुरंगा रखमाईच्या कांता निरोप द्यावे आता. रामकृष्ण हरी माऊली. नंदनीत पोहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली आहे. आता नाश्ता करून आम्ही निघालेलो आपले बुवांना सर्वांना भेटून. तर आता आम्ही आजचा प्रवास सकाळी सुरू केलेला, म्हणजे 2:15 ते 2:30 वाजेपर्यंत आम्ही उठलो आणि एक तास सर्व आवरता 3-3:30ला आम्ही आपली पायवाट चालू केली. त्याच्यानंतर चौकाला आम्ही पोचलो नाश्त्याच्या ठिकाणी 6:30 वाजता. 6:30 वाजता तिथे पोचून नाश्ता वगैरे करून आता आम्ही 8ला पुन्हा पायवाट चालू केलेली आहे. तर आता 4 ते 3 किलोमीटर राहिलेले आहे नडालेश्वर मंदिर. तिथे आमचा जेवणाची व्यवस्था आहे आणि तिथे जेवू, थोडंसं म्हणजे आराम करू तिथे पण. आणि त्याच्यानंतर आपण भेटू खोपवली आणि खोपवलीनंतर आपल्या आईच्या दर्शनाला, म्हणजे आई एकविरा माता मंदिर, तिथे पण जाऊ शकतं. तर तुम्हाला आत्तापर्यंत जर तुम्ही व्हिडिओमध्ये बनून असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. विसरू नका. तर रामकृष्ण हरी माऊली. तर आम्ही पोचलेलो आहे आता नडालला. आता नडालला थोडासा रेस्ट करू. आपला टेम्पो पण आलेला आहे, योगायोग. रामकृष्ण हरी, बघू शकता आपला टेम्पो आलेला आहे. वेळेवर. रामकृष्ण हरी. भरपूर पाऊस आहे, एकदम म्हणजे एकदम जोरात पाऊस आहे. आणि इच्छा झाली काय त्या एक्सप्लेनेशनने पाऊस थांबण्यावर तुम्हाला सांगतो. रामकृष्ण हरी.
महाडचा गणपतीकडे पोचलेलो आहे. पाऊस खूप आहे, तुम्ही पण बघू शकता. सकाळपासून पाऊस पडतो. पाऊस थांबायचं कामच करत नाही. खूप एवढा पाऊस आहे, पाय बी सर्व खूप त्रास झालेला आहे आम्हाला. रामकृष्ण हरी. छत्रपती शिवाजी महाराज फायनली आम्ही दर्शनाकडे आपल्या गणपतीकडे भेटला. आमची इच्छा होती काय एवढ्या भर पावसात आम्ही एवढ्या लांब आलो. कम से कम आम्ही कंटिन्यू 15 किलोमीटर चाललो असेल दोघे, मी आणि मोनिश. रामकृष्ण हरी. रामकृष्णारी माऊली. गणपती बाप्पा मोरया. आपल्याला आपले गोल्डन भडी भेटलेले आहे, त्यांना मी वेसावकरचे व्हिडिओ भरपूर आवडतात. धन्यवाद. रामकृष्णारी माऊली. रामकृष्ण. भरपूर आनंद होतो आपल्याला. माझी म्हणजे व्यवस्थित आम्ही आता नडालला आमचं नडालला जेवण होतं. ते जेवण बनत आम्ही तिथे रेस्ट करत होतो. ते आम्हाला मस्त नडालवाल्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांचं आम्हाला मुक्कामालाच बोललं होतं, जर कुणाचं ती तेव्हा लग्न असेल तर तुम्हाला हॉलला दिक्कत होईल. नाहीतर हॉल त्यांचा जबरदस्त होता. पण त्यांचं तरी पण आम्हाला एक प्रायव्हेट रूम VIP आम्हाला रूम दिले, गादली बिदली तसे. ते मस्तपैकी मी VIP झोपलेलो. तर नंतर माझा मित्र अंकुर आणि सर्व वारकरी मंडळ, नंदू काका झाले सर्व, तर ते निघाले. त्यांच्या मनात आलं की आपण महाडचा गणपतीला जाऊया. तर मी पण एक मिनटं थांब. तर मी पण माझ्या पण मनात आलं की 2 वर्ष आम्ही पंढरपूरची वारी केली, तर मी महाडचा गणपतीचं दर्शन चुकवलं नाही. ते मन एकदम विचलित झालं की आता तिसऱ्यांदा तरी का नको आता हे दुसरे तर गेलेले आहे. तर माझं मन झालं तर भर पावसात 2 किलोमीटर एक तास चालत होतो. काय सुचतच नव्हतं. एवढा भरपूर पाऊस पडवताना मोबाईल पण नाही काढला, काय घ्यायलाच नाही भेटले. भर पावसात एक तास चालतो, कोण दिसतच नाही, कोण येईल काय येईल. पांडुरंगाचं बाप्पांचं नाव घेऊन सरळ चालत होतं. तेव्हा आपला मित्र अंकुर दिसला. तेव्हा जीवाला की आपली माणसं दिसली. मग सोबत आपण आलो, बाकीचे रेस्ट केले. मग आपल्या मित्रासोबत आपण येऊन मग आपल्या बाप्पांचं दर्शन घेतलं. आता दर्शन घेतलं तर आपल्या पायांचा थकवा गेला. आता आपली पंढरीची वारी सक्षम राहणार. बघू शकता आपले मी वेसावकर गोल्डन बडे आपल्याला भेटलेले आहे. रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा मोरया. मग आता आरतीत सुद्धा आलेला आहे. मी काय बोलत, घोडागोली खूप काम आली, लवकर पोहोचलो. घोडाबोली खूप काम आली. भाऊजी काय बोलतात? लवकर पोहोचलो घोडागोली खाऊन. आता इथे नाश्ता, दाल खिचडी आम्ही खाल्लेली आहे. व्हिडिओ नाही काढले. एवढे कंटिन्यू चाललं, भूक एवढी लागली की तुम्हाला दाखवण्यातच नाही आली. आणि आपला हात आलेला आहे हीच धाकटी पंढरी. रामकृष्ण बनवणं सोडेल. तर आमच्या मनात इच्छा आहे, हा रोड धाकटी पंढरीसाठी जाणार आहे. इथून सरळ जायचं. रामकृष्ण हरी. हा रोड आम्हाला मोनिश माऊली हा सजेस्ट करणार आहे, धाकटी पंढरीचा रोड. रामकृष्ण हरी. नारी माऊली. कारण की खात्री झाल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. कारण नारळ देवापुढे सुद्धा नासका निघतो. आणि आपण जाऊया आता. रामकृष्ण. चला अंकुर कवडे वाजले. अंकुर वाजले 4 आणि आमच्या पायाचे झाले हाल. बघू शकता. रामकृष्ण हरी. आता घोडागोली पण संपलेली आहे, भेटत नाही. नाहीतर अजून आहे, पावर खूप आहे. पावर आहे का ना. सकाळी घोडागोली दिली. तर रामकृष्णारी माऊली. पायाचे हाल झाले तरी काय झालं, हरिनामाचा गजर थांबला नाही पाहिजे. नाव हरीचं घ्या आणि चालत राहा. तुमचं दुखणं सर्व तुम्ही विसरून जाल. आणि ती हीच तर मजा आहे पंढरीच्या वारीची. चला रामकृष्णारी माऊली. तर अंकुल माऊली, कुणाला पण ना नाही म्हणायला शिका. नाही तर कळेल. कामापुरती लोकांची गर्दी जरा जास्तच आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी. आता आम्ही पोचलेलो आहे धाकटी पंढरी म्हणजे बोंबल्या विठोबा दर्शन घ्यायला. बघू शकता पायऱ्या. काय बोलते अंकुर माऊली, कसा वाटला हा प्रवास? खूप छान. काहीतरी नवीन बघायला भेटलं की नाही? पहिल्यांदाच चाललेलो आहे आम्ही काहीतरी नवीन बघायला. रामकृष्ण हरी. वर्षी आलो नाही, यावर्षी फर्स्ट टाइम मोनिश माऊलीने आम्हाला घेऊन आलेलो आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली हरी महाराज की जय. जगद्गुरु श्री संत महाराज की जय. सत्संतांची परम पूजनीय माता पिता की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पहिल्यांदा धाकटी पंढरीचं मी दर्शन घेतलेलं आहे. खूप चांगलं वाटलं. पहिलीच वारी आहे माझी. खूप काही एक्सपिरियन्स करायला भेटतं आहे. मोनिश माऊली, अंकुर मामा सर्व आम्हाला घेऊन आलेले आहे तिकडे, तर त्यांचे सुद्धा आभार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कारण की मित्रांनो, काही पुण्य असेही करायचे असतात की त्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसेल. रामकृष्ण हरी. बघू शकता फायनली आम्ही खोपोलीच्या मार्गाकडे पोहोचलेले आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पोचलेलो आहे खोपोली.